प्रिलिममध्ये मला मुलींपेक्षा पण कमी, म्हणजे मुलींचा कट ऑफ पण मी क्लिअर करणार नाही, हे मला क्लिअर झालं होतं. आणि मी त्यावेळेस 2 तास रडलो होतो. म्हणजे एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये मी फर्स्ट टाइम रडलो असेल कंबाईनचे आन्सर की आल्यानंतर. मी माझ्या भावाला फोन केला, त्याला बोललो, "अरे मला फार टेन्शन आलंय." तो मला इथे भेटायला आला. त्याला वाटलं की म्हणजे त्याने पण मला कधी बघितलं नव्हतं असं एवढं रडताना. ओक्साबोक्शी रडतात ना, तसं रडलो होतो मी. आणि तो त्या टेन्शनमध्ये आला इथे. त्याला वाटलं की मी काहीतरी करून घेईन की काय. त्याच रात्री तो मला भेटायला आला इथे. आणि म्हणजे ते प्रेशरच फार वेगळं होतं. कारण असं झालं होतं की पी-एस-आयचं ग्राउंड सोडलंय. ही पी-एस-आयची मी क्वालिफायच होत नाही प्रिलिम. बरोबर. आणि आता माझ्याकडे एकच राहिलंय राज्यसेवा लास्टची. ती पण 2 महिन्यावर येऊन ठेपली होती. तर ह्या सगळ्या प्रेशर डील करणं फारच अवघड आहे. आणि लोकं बोलत असतात कंटिन्यू. वडिलांचं वय खूप जास्त आहे. पाहुणे-रावळे सगळे की "अरे हा पुण्यात मजा करतोय, अभ्यास थोडीच करत असेल, ह्याला तलाठी पण निघत नाही." असे एकदम जवळचे लोकं बोलणारे होते, एकदम रिलेटिव्हजमध्ये सुद्धा. की सगळ्यांना असं वाटायचं मी पुण्यात मज्जा करतोय. फक्त माझ्या भावाला माहिती होतं सगळं. कारण माझे सगळे रिझल्ट त्याला माहीत असायचे. माझी प्रिलिम झाली, मेन्स झाले, मी इंटरव्ह्यूपर्यंत जातोय. आणि त्याने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मी 2018 सालीच हे फील्ड सोडायचा विचार केला होता. मला त्याने पुश केलं की एवढा अटेम्प्ट दे.